we are going to learn the story. The story is named The Hare and the Tortoise. Listen and read aloud. गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट तुम्ही ऐकायची आहे आणि मोठ्याने वाचायची आहे. बघा, आपण याआधी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, शिकलेल्या आहेत आणि त्यांचा बोध हा आपल्याला कळत असतो. त्या बोधावरूनच आपण बरेच धडे शिकत असतो. अशीच एक गोष्ट आहे द हेअर अँड द टॉर्टॉइज. Once there was a jungle, and in that jungle the hare and the tortoise introducing each other. Once एक असे जंगल असते आणि त्या जंगलात एक ससा आणि कासव एकमेकांशी संभाषण करीत असतात. बघा, चित्रात दाखवल्याप्रमाणे ते एकमेकांशी बोलत असतात. The hare says to tortoise that you are so slow. म्हणजेच ससा कासवाला म्हणतो की तू खूप स्लो आहेस, तू खूप हळू चालतोस. But I am so fast. म्हणजेच मी खूप जोरात चालू शकतो, पळू शकतो. स्लो आणि फास्ट. ससा म्हणतो कासवाला, अरे तू खूप हळू चालतोस आणि मी तुझ्यापेक्षा खूप जोरात चालू शकतो अथवा पळू शकतो. saw his back to the mango tree. बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्रात दाखवल्याप्रमाणे कासव त्याच्या पाठीमागे पाहते. एक झाड दिसतं आणि म्हणतो लेट्स रन अ रेस. सशाला कासव म्हणते चला आपण शर्यत लावूया. अप टू द मँगो ट्री. कासव सशाला म्हणते आपण आंब्याच्या झाडापर्यंत शर्यत लावूया. दोघेही त्या आंब्याच्या झाडाकडे पाहतात. हा 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 हा. ससा खूप जोरजोरात हसायला लागतो. कासवाचं हे बोलणं ऐकून ससा खूप जोरजोरात हसायला लागतो. After this listening, the hare laughing loudly. When the hare was laughing, the tortoise looked at him. बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्रात दाखवल्याप्रमाणे जेव्हा ससा हसत असतो तेव्हा कासव त्याच्याकडे पाहत असते. तरीही कासव त्याच्या निश्चयापासून डळमळत नाही. तो हसत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही. कोणाकडे? सशाकडे. आफ्टर धिस द रेस बिगॅन. अशा रीतीने शर्यत चालू होते. द हेअर विथ लॉंग लिप्स हॉप हॉप हॉप. The hare ran with long lips, hop, hop, hop. And the tortoise walked slowly, plod, plod, plod. In this picture, according to the picture, the hare ran with his long lips, hop, hop, hop. ह्या बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे
ससा उड्या मारत 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 कासवाच्या पुढे जात आहे आणि कासव द टॉर्टोइज वॉक्ड स्लोली प्लॉड 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 आणि कासव सशाच्या मागे हळूहळू चालत आहे. हॉप 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 हा जो आवाज आहे तो आहे सशाच्या पावलांचा. हॉप 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 द नॉईज was the legs of hare, and plod 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 is the noise, is the walking of tortoise. In this way the race is began between the hare and the tortoise. अशा रीतीने शर्यत चालू होते ससा आणि कासवामध्ये. अप टू द मँगो ट्री. चित्रात दाखवल्याप्रमाणे जे आंब्याचं झाड आहे त्या झाडापर्यंत ससा आणि कासवात शर्यत सुरू होते. द हेअर कम टू अ कॅरेट पॅच. बघा, yummy, what a lovely red carrots. The tortoise is far behind. I will eat a few carrots. On the way there was a carrots field, and the hare come to the carrot patch, and he think that he wants to eat the few carrot. He think that the tortoise is far behind, so I can eat a few carrots. ससा विचार करतो, अरे कासव तर खूप लांब आहे, मी हे गाजर छान खाऊ शकतो, थोडे गाजर मी खाऊ शकतो, मला खूप भूक लागली आहे. बघा, चित्रामध्ये त्याला दिसतंय, आपल्याला दिसतंय विद्यार्थी मित्रांनो की एक गाजराचं शेत आहे आणि ते शेत बघून सशाच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्याला असं वाटते की कासव खूप मागे आहे, आपण हे काही गाजर खाऊ शकतो. बट ही एट अ लॉट ऑफ कॅरेट्स, क्रंच क्रंच क्रंच. परंतु तो कमी कॅरेट नाही खात, कमी गाजर नाही खात, तो खूप गाजर खातो. क्रंच 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 कट 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 असे करून तो खूप गाजर खातो. तो तसा आवाज येतो. आणि नंतर ही बिगॅन टू रन. देन द हेअर कम टू अ रेडिश पॅच. बघा, गाजर खाल्ल्यानंतर ससा पुढे पळायला लागतो, तर त्याला रस्त्यात एक मुळ्याचं झाड मुळ्याचं शेत दिसतं. स्लॅप, व्हॉट अ ज्युसी रेडिशेस, आय विल इट ओनली अ फ्यू. त्या मुळ्याचं शेत बघून सशाच्या तोंडाला पुन्हा पाणी सुटते. त्याला वाटतं, अरे कासव अजून लांब आहे, आपण अजून काही मुळे खाऊ शकतो. तो काही मुळे खाण्यासाठी थांबतो मात्र, बट ही एट अप क्विट अ फ्यू, चॉम चॉम चॉम. तो मुळे खातो. देन मुळे खाऊन झाल्यावर आफ्टर इटिंग द रेडिशेस he ran away up to the mango tree. Then the hare come to another vegetable patch. Fresh leafy vegetables, so good to eat. त्याला पुढे गेल्यावर अजून एक शेत लागते, भाजीपाल्याचे शेत लागते. मस्त भाजीपाला दिसतो, पानं हिरवी हिरवीगार पानं त्याला दिसतात. He think that it is too good to eat.
So he want to eat the vegetables. So he ate up quite a few. Munch, munch, munch. अशा रीतीने ससा पालेभाज्या खातो. थोड्या ससा पालेभाज्या खातो. Then after eating yummy carrots, slurpy radishes and leafy vegetables, the hare was now too full. He ran hop itty hop, hop itty hop. अशा रीतीने त्याने गाजर खाल्ली, मुळे खाल्ले आणि भाजीपालाही खाल्ला. इतक्या गोष्टी खाल्ल्यानंतर त्याचे पोट अगदी फुल भरले. he can't run. He was walking slowly, hop itty hop, hop itty hop. पोट भरल्यानंतर आपल्याला काय होते? बरोबर, काय येते? झोप येते. In this way, the hare wants to sleep. He was feeling very sleepy. It will take a little nap. He wants to feel sleepy. Very sleepy. The hare thought that the tortoise is so behind. So I want to take a rest for a few minutes. Hare wants to take a rest for a few minutes. So in this way he will take a little nap. Then he slept under a tree. After eating all these like radishes, carrots, leafy vegetables, he wants to sleep and he slept under a tree. He slept on and on and on and on, on and on and on and on. म्हणजे त्याला वाटलं की आपण थोडाच वेळ झोपूया, पण तो खूप वेळ झोपला. ऑल दिस वाईल त्याचं पोट गच्च भरल्यामुळे तो बराच वेळ झोपला. त्याच्या लक्षातच आले नाही. ऑल दिस वाईल द टॉर्टोइज डिड नॉट स्टॉप. He walked on and on. He walked on and on. हे सर्व जेव्हा घडत होते, ससाने जेव्हा हे सर्व घडवत होता, त्यावेळेस टॉर्टोइस थांबला नाही. कासव थांबले नाही. तो निरंतर चालत होता. म्हणजे तो कुठेही न थांबता चालतच होता. ऑल दिस व्हाईल द टॉर्टोइस डिड नॉट स्टॉप. तो कुठेही थांबला नाही. तो चालत होता. The tortoise reached the mango tree. कुठेही न थांबल्यामुळे कासव आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले. In this way the tortoise reached the mango tree. Suddenly the hare woke up. He ran to the mango tree. अचानकच सशाला जाग आली आणि तो जोरात आंब्याच्या झाडापर्यंत पळू लागला. व्हॉट डिड ही से देअर? हा 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 हा. बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे झाडाखाली झोपलाय कोण? ससा. आणि टॉर्टोइज ही वॉक्ड ऑन अँड ऑन. The tortoise reached the mango tree. He did not stop. Who did not stop? The tortoise did not stop. The hare woke up and he ran to the tree. In the picture we can see the hare ran to the mango tree. But when he reached the mango tree, he saw there the tortoise is already reached to the mango tree.
What did the hare see? The tortoise is already reached to the mango tree. Then, after saying this, then the tortoise said, "Ha ha ha ha, slow and steady wins the race." समजले? Slow and steady wins the race. In this way, our story is finished.